उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य आहार घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच लोकांना उष्णतेचा खूप त्रास होत असतो. अशा लोकांना उन्हाळा चालू झाला की डोळ्यांची आग होणे, डोके दुखणे, हातापायांची जळजळ होणे, अपचन होणे, अंगावर खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे अशा तक्रारी जाणवतात. नमस्कार, मी डॉक्टर कोमल कदम. आज आपण उन्हाळ्यात किंवा इतर वेळी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये, उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या विषयावर बोलणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी खायला किंवा प्यायला हव्या ते बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिले पाहिजे. दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे, म्हणजे शरीर हायड्रेट राहते. यामध्ये तुम्ही पातळ पदार्थ जसे की लिंबू सरबत, नारळ पाणी, ताक, फळांचे ज्यूस यांसारखे पदार्थ भरपूर प्रमाणात घेऊ शकता. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे फळे आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत. यामध्ये कलिंगड, काकडी, टोमॅटो, संत्री, मोसंबी, पालक यांसारखी फळे आणि भाज्या खाणे खूप फायदेशीर ठरते, कारण या सर्वांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे या सर्व गोष्टी शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. तिसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक बनवताना स्वयंपाकात जिऱ्याचे प्रमाण वाढवा. जिरे थंड असतात, त्यामुळे जिरे खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते. त्यासाठी रात्री 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे भिजत घालावे आणि सकाळी उपाशीपोटी हे जिऱ्याचे पाणी पिलात तर त्यामुळे शरीर तर थंड राहीलच, पण तुमचे वजनही कमी होईल. चौथी गोष्ट म्हणजे रोजच्या दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश करा. दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात. ताक हे एक थंड पेय आहे, त्यामुळे ताक पिल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो. दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, त्यामुळे आपली पचनक्रिया मजबूत होते. पचनक्रिया मजबूत झाल्यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता यासारख्या तक्रारी कमी होतातच, पण उन्हाळ्यात शरीराचं तापमानही कमी करण्याचा हा एक खूप चांगला पर्याय आहे. पाचवी गोष्ट म्हणजे सब्जा बी. सब्जा बी उष्णता कमी करण्याचे खूप छान काम करते. उष्ण प्रवृत्ती असलेल्या लोकांना उष्णतेमुळे पोटात जळजळणे, बद्धकोष्ठता, अपचन, अंगाला खाज सुटणे यासारख्या तक्रारी होत असतात आणि या समस्या डायबेटीज असणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. अशा लोकांसाठी सब्जा बी हा एक उत्तम पर्याय आहे, कारण सब्जा बी शरीरातील उष्णता कमी करतातच, पण सब्जा बीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पोट साफ होते. याचा फायदा म्हणजे सब्जा बी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते, तसेच वजनही कमी करण्याचे काम सब्जा बी करते. यासाठी सब्जा बी तुम्ही रोज रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा घालून ठेवून हे पाणी रोज सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता, किंवा हे फुगलेले सब्जा बी मोठ्या पाण्याच्या बॉटलमध्ये घालून हे पाणी तुम्ही दिवसभरातही पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होईल. मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते, त्यामुळे वेळेत जेवण करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा तुम्ही रोज तुमच्या दैनंदिन जेवणात समावेश केलात तर तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होईल. काही लोकांना उष्णतेमुळे किंवा डायबेटीजमुळे हातापायांची जळजळ होणे, झोप न लागणे अशा तक्रारी होत असतात. अशा लोकांनी रोज रात्री झोपताना केसाला खोबरेल तेलाने मसाज करावा आणि हातापायाला खोबरेल तेल लावून काशाच्या वाटीने पाय घासावेत. यामुळे हातापायांची जळजळ कमी होते आणि झोपही शांत लागते. आता आपण बघूयात शरीरात उष्णता वाढू नये म्हणून किंवा कोणत्या गोष्टी खाऊ नयेत किंवा कोणती काळजी घ्यावी. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात पित्ताचे प्रमाण वाढते, त्यामुळे तळलेले तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावे
अशा प्रकारचे पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे पित्त वाढून पोटाच्या तक्रारी वाढतात. थंड पदार्थ जसे की कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम खाणे टाळावे. या सर्वांमध्ये शुगरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हे जरी थंड वाटत असले तरी शरीरातील उष्णता वाढवतात. त्याबरोबर प्रोसेस केलेले पदार्थ म्हणजे चिप्स, बिस्किट्स, चीज, बटर यांसारखे पदार्थही टाळावेत. आणि पाणी मात्र शक्यतो साधंच प्यावं, कारण फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये. याचं कारण म्हणजे साध्या पाण्याच्या तुलनेत फ्रीजचे पाणी पचण्यात जड असते, त्यामुळे सर्दी, खोकला, पोटदुखी यासारख्या तक्रारी होऊ शकतात. याला ऑप्शन म्हणून माठातील पाणी पिणे चांगले. माठातील पाणी पिल्यामुळे कोलेस्ट्रॉलचेही प्रमाण कमी होते. आता उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघूयात. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हाचा प्रकोप जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. घराबाहेर जाताना नेहमी टोपी, स्कार्फ, छत्री, गॉगलचा वापर करावा. हलके आणि सुती कपडे वापरावे. घरामध्ये नेहमी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. शरीर थंड ठेवण्यासाठी दिवसातून 2 वेळा अंघोळ करावी. कोणताही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा प्रकारे उन्हाळ्यात योग्य काळजी घेतली तर आपण निरोगी राहू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्याविषयी माहिती देणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या होमिओ मंत्रा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.